च्या माध्यमातून झाला. दीपक दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल दीपक दादा आपण या. खूप चांगला संघर्ष पाहायला मिळाला, परंतु पहिल्या षटकामध्ये आलेल्या त्या 18 धावा ते 3 ते 4 षटकार या मॅच मधला पूर्णपणे सूर वळवणाऱ्या होत्या आणि त्यामुळे पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. परंतु आपण आलात या स्पर्धेमध्ये दाखल झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार समस्त मालबिडे क्रिकेट क्लबच्या वतीनं. चला चिखलडोंगरी फिल्डिंग लाभा आणि साईनाथ अर्नाळा 2 बॅटर त्वरित पाठवायचे. साईनाथ अर्नाळा संघाचे 2 फलंदाज. शेवटच्या चेंडूवरनं खेचलेला मॅच, ताणलेली उत्कंठा आणि त्याच्यामध्ये डॉनचा ठोकलेला तो मोठा फटका आणि संघर्षपूर्ण सामन्यामधनं विजयी झालेला साईनाथ अर्नाळाचा संघ आहे. मिस टाइम केलाय क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू पासून थोडासा लांब लांब लांब. स्वतः हर्षल आले चेंडूवरती पोहोचत होते, अमित सुद्धा प्रयत्न करत होते. कॉलिंग नव्हतं, कॉल द्यायचा होता. इट्स माइनचा, हा झेल माझा आहे, मी टिपतोय. हा कॉल नाही झाला, बॅटच्या कडेला चेंडू लागला होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते अमित, यष्टीरक्षक 2 आले. एक एवढीच समाधानाची बाब की बाबा कुठलीही ठोकर झाली नाही, कोणालाही इजा झाली नाहीये, इतकीच काय ती समाधानाची बाब म्हणता येईल. पण कॉलिंग नव्हतं. कॉलिंग असणं आवश्यक आहे. तर अशा वेळेला ज्यावेळेला झेल उडतो त्यावेळेला तो झेल माझा आहे, मी झेल तो टिपतोय, हा कॉल माइनचा कॉल आवश्यक असतो. तो कॉलिंग नव्हतं, चूक झाली होती. मनीष जे गोलंदाज आहेत ज्यांना एक यश संपादित केलं आहे, प्रमोद आणि ॲलन ही जोडी मैदानावरती ज्यावेळेला बाद झाले डेल्मॉन, तर ॲलन आलेत. कोलवा टप्प्यात चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह केला, फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षक, चेंडू पेक सुद्धा तितकेच सुरेख. पुन्हा एकदा मिस केलाय. 2 चेंडूवरती 2 वेळा मिस झालाय. 2 चेंडूवरती 2 वेळा ॲलनला इथे सुदैवी ठरल्यात. ॲलन हा थ्रो बघा, रिप्ले मध्ये बघू शकता व्यवस्थित. हर्षदना तो कॅलेक्ट करता आला नाहीये. 2 धावा बिलकुल. टी शर्टच्या पॅन्टच्या वरती थोडंसं स्टिकर आहे, पण आता खिशामध्ये काय एखादा लक फॅक्टर आहे का घेऊन ॲलन मैदानावरती गेलाय. 2 चेंडूवरती 2 संधी त्याच्या अगेन्स्ट होते. आता संधी दबडल्यात, आता संधी दबडल्यात. हवेत खेळाय क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न नाही केला प्रयत्न करायचा होता, झेल टिपायचा होता, म्हणून म्हटलं ॲलनच्या खिशामध्ये आपला लक पहन के चलिए. असा लक फॅक्टर महत्वाचा. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. थँक्यू. धावफलकावरती धावा येते 11. 1-1-11. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पहिल्या षटकातला पूर्ण झालाय. धावफलकावरती 11. 3 चेंडूवरती 3 संधी. एक पहिला झेल 2 क्षेत्ररक्षक होते हर्षद आणि अमित, त्यानंतर धावात आणि हा झेल टिपण्याचा प्रयत्न नाही झालाय. आता हौसल्या बुलंद आहेत. 3 वेळा संधी आली होती, तुम्ही नाही घातली. आता संधी साधली ॲलननं. ॲलनच्या बॅटमधून स्विच हिटचा रिव्हर्स स्विपचा षटकार, युरो पॉवर सिक्सर. थँक्यू. युरो पॉवर आणि मैदानावरती ॲलनची पॉवर. युरो पॉवर षटकार ठोकताना ॲलनची पॉवर. पहिले चेंडू सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 17. एक ड्रॅमॅटिक ओव्हर होता. 3 व्हाईट बॉल, 3 संधी गमावल्या, 1 चौकार, 1 षटकार या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला आहे. धावा धावफलकावरती येते 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आले आहेत. चला वेळेवरती सुद्धा लक्ष असू द्या, टाइम वरती लक्ष असू द्या. यानंतर सामना होईल दुसऱ्या फेरीचा. दुसरा सामना दुर्गेश 11 अर्नाळाचा संघ केलेला टीम बंदरपाकाडीशी संघाशी यानंतर सामना खेळणार. जानेवी 11 बंदरपाकाडी 4 खोपचा संघ खेळेल तो दुर्गेश 11 अर्नाळा या संघाशी.
मालवेडे क्रिकेट क्लब आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा असा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट वाढवू क्रिकेट भरवू क्रिकेट जगवू क्रिकेट. राहू आम्ही प्रामाणिक क्रिकेटशी. MCC क्रिकेट क्लब आकाशी. MCC क्रिकेट क्लब आकाशी. MCC क्रिकेट क्लब आकाशी. सर्व मान्यवरांचे, सर्व खेळाडूंचे आणि क्रिकेट प्रेमींचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट वाढवू क्रिकेट भरवू क्रिकेट जगवू क्रिकेट. श्री दरियालाल ग्रुप, सूर्या ठक्कर भाया शेख, भूपेश राऊत उंबरगोठण, अभिजीत सांगळे, निधी एंटरप्राइजेस, हॉटेल ग्रीन व्ह्यू बार अँड रेस्टॉरंट, हॉटेल ABC बार अँड रेस्टॉरंट, डेझिडिशियस, मायालय हाऊस कुमारवर्तक, विराजमान फॅमिली रेस्टॉरंट अँड बार विरार, पिकनिक पॉइंट रेस्टॉरंट अँड बार खानिवडे, शुभश्वेत लँड अँड डेव्हलपर्स. थँक्यू सर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. त्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी अमित सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला प्रमोद लिली, नॉन स्ट्रायकर एंडला ॲलन. अमित सज्ज होतो. स्ट्रायकर एंडला प्रमोद लिली. क्लीन बॉल. जजमेंट चुकलंय. थोडासा अंदाज चुकला प्रमोद लिली यांचा. शफल केला, चेंडूला सोडून दिला. यष्ट्यांवरती आधाळाय. प्रमोद लिलीच्या रूपाने लागलाय मोठा धक्का. गॉन. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा. बैंड बजा है बैंड बजेगा. थँक्यू. थोडासा इंटरप्ट झाला होता बघा. शफल केलं होतं
चेंडू पाहिलं सोडून दिला. ओ लेग स्टंप बरोबर लेग स्टंप वरती थोडंसं जास्त स्वतःवरती नाराज सुद्धा असलेलं प्रमोद, कारण थोडंसं शफल केलं होतं. म्हणून म्हणतात ना, गोलंदाजी करताना गोलंदाजाला ऑफ स्टंप कुठे आहे ते माहिती पाहिजे, आणि बॅटिंग करताना शफल करताना खास करून आपण लेग स्टंप कुठे आहे तीही माहिती पाहिजे फलंदाजाला. कदाचित ती थोडीशी चुकली गेली होती आणि गडी बाद झालाय. सतरा धावा धावफलकावरती 1.1 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा येते 2 गडी बाद. 17 नवीन फलंदाज मैदानावरती. विघ्नेश ड्राईव्ह करतोय ऑफसाईडच्या दिशेनं, फील्ड केलं गेलंय कव्हरच्या दिशेला. विघ्नेश अनाड टीमसाठी नेहमीच एक विशेष म्हणून राहिलाय, स्पेशल म्हणून राहिलाय. तर विघ्नेश दगडधोडे जो क्रमांक 4 वरती फलंदाजीसाठी आलाय. ॲलन याने मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती स्विचिटचा चांगला षटकार ठोकलाय, स्ट्रायकर आणलाय. अजून एक तसा स्विचिटचा फटका खेळायचं होतं, थोडंसं लवकर खेळलं, वेगानं खेळलं, चेंडू त्यांना चकून गेला पाठीमागे यशच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना हा चेंडू बघा, थोडं लवकर खेळलं, थोडंसं लवकर खेळलं. आणि टप्पाही अमितनं व्यवस्थित राखला होता. अमित एक ज्याला म्हणतात मिडल ऑफ द ओव्हर, नेहमीच ज्यानं चांगले केले तो गोलंदाज सज्ज होतोय. ऑफस्टंपच्या बाहेर 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 पंच सांगतात इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंचाकडनं. एक एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होईल, धावफलक जाऊन पोहोचेल तो 19 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अर्णाला वर्सेस चिखलडोंगरे, सर्वेश्वर चिखलडोंगरे वर्सेस साईनाथ अर्णाला असा चालू असलेला मॅच. आताही तीच कहाणी होती. प्रमोदने असं चेंडूला सोडून दिलं होतं. यावेळेला ॲलननं पाहिलं आणि चेंडू बघा रिप्ले मध्ये आपण जरी पाहिलं तरी ओ लेग स्टंपच्या जस्ट मिस. लेग स्टंपच्या जस्ट थोडासा वरून हा चेंडू पार झालाय. थोडा उंची कमी असती तर कदाचित यष्टनला आदळला गेला असता हा चेंडू. कोलवा टप्प्यात हा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय ऑफ साईडला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तिथून फील्ड केलं गेलं. एक धावा या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही होणार आहे. एकच धावा या चेंडूवरती पूर्ण. धावफलकावरती धावा झाल्या त्या 20 हे षटक आलंय. ज्या षटकाची आवश्यकता चिखलडोंगरेच्या टीमला होती, या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूवरती फक्त 3 धावा, 1 वाईड, 2 धावा, 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात अमित यांनी. चांगले षटक हाताळलेत. आपण चिखलडोंगरेच्या बाजूने विचार करायला झाला तर चांगलं षटक आहे 3 धावांचं आतापर्यंत. ऑन द टॉस काय फटका खेळाय. ऑन द टॉस खेळा, पाठीमागे आलं, पॉइंटच्या डोक्यावर. काय क्लास, म्हणून या खेळाला विशेष सांगतोय, विशेष फटका खेळाय. चेंडू गेला बॉन्डलाईनच्या बाहेर. युरो पॉवर सिक्सर षटकार. थँक्यू. रिप्ले आपण बघू शकता. चेंडू टप्प्यावरती कमी नव्हती, काही नव्हती, पण बघा ऑन द टोस बरोबर टाचेवरती येऊन खेळले होते. चेंडूला पॉइंट रिझन मध्ये पिच केला आणि चेंडूला पाठवला सीमारेषा पार. षटकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले होत्या 17, आता या 9 धावा. हा फटका पुन्हा एकदा पहा. सुंदर फटका खेळला गेला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला खेळला पॉइंटच्या डोक्यावर. सीमारेषा पार. षटकार. 2 षटकांचा खेळ. धावा येते 26. जर आयोजकांना महत्वाची सूचना आपल्याला करण्यात येते की जास्त वेळ जाणार नाही, वाया जाणार नाही याची काळजी घ्या. जर वेळ जास्त वाया गेला तर कदाचित आयोजक काहीसा नियम किंवा रूल्स इथे इम्प्लिमेंट केला जाईल, जेणेकरून वेळेचं बंधन जे तुम्हाला पाळायचं आहे ते पाळलं जावं. त्याच्यामुळे वेळ जास्त जर गेला तर आयोजकांना एक काहीसा वेगळा नियम इथे आणला जाईल, याची आपण दक्षता घ्यायची आहे. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 26 धावा धावफलकावरती. ॲलन फुलटॉस बॉल हवेत खेळाय. विशाल चेंडूच्या खाली टिपला जाईल. मिड विकेटला विशाल आले होते.
कुठली चूक करणार नाहीये. ॲलनचे केलेला आहे पूर्णविराम. पहिल्या चेंडूवरती धर्मेंद्रच्या ॲलन बाद. थँक्यू. हा फटका बघा धर्मेंद्रचा पहिला चेंडू फुलटॉस बॉल होता. बॅट थोडीशी हातामध्ये फिरली. थोडी हातामध्ये बॅटवरची ग्रीप होती ती कदाचित थोडीशी सैल होती की काय. बॅट थोडी हातामध्ये फिरली. मिसटॅम झालं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते विशाल. विशाला कुठली चूक करणार नाहीये आणि एका आरामात सोप्पा असा झेल टिपला गेलाय. क्रमांक 5 वरची फलंदाजीसाठी मागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सामन्याला कलाटणी दिली होती एक अनुभवी असं खेळाडू संदीप करवत क्रमांक 5 वरती फलंदाजीसाठी रेडी होत असताना फुलटॉस बॉल. फुलटॉस मागचा मॅच बॉल न गोलंदाजीने गाजवलाय पण आता बॅटिंगला संधी आले. पहिल्या चेंडूवरती युरो पॉवर सिक्सर षटकार. पहिल्या चेंडूवरती काय फटका खेळाय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत तसं म्हटलं होतं ना तसं पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. मागचाही चेंडू फुलटॉस होता तो कन्वर्ट करू शकले नाही ॲलन. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. थोडासा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची फेस थोडीशी आपण पाहिलं तर ती कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने बॅटची फेस गेली होती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धाव्याला समाधान मानावं लागतंय. धावफलक धावा झाल्या त्या 33 3 गाड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायकर यांना विघ्नेश मागच्या षटकात शेवटच्या चेंडूवरती हो विघ्नेश विशेष स्विच इट. चेंडू गेल्या पॉइंटच्या डोक्यावर आउट ऑफ द पार. युरो पॉवर षटकार सिक्सर. हा फटका पुन्हा एकदा बघा धर्मेंद्र यांचा हा चेंडू स्विच. एखादा डावखुरा फलंदाज पण इतक्या ताकदीनं मारू शकेल की नाही अशा पद्धतीनं या चेंडूला खेळले. एक इम्प्रोव्हायझेशन वाला फटका दोन्हीवरती. मागच्या चेंडूवरती आपण ऑन द टॉस जाऊन टाचेवरती जाऊन फटका खेळला होता. स्क्वेअर कटचा अपिश तो षटकार पाहिला होता विघ्नेशच्या बॅटमधनं. धावफलकावरती 39. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पायावरती आदळलाय. धाव करण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 41 41. हा चेंडू बघा हाताळण्याचा प्रयत्न अपील जरूर झाला पण थोडासा मिसिंग ऑफ. खरं तिथं उजव्या एसटीच्या बाहेर हा हिट झाला नसता आणि या उल्टाच बॉल हवेत खेळला गेला होता. तर सांगतात भाई आपको प्रयास करना था. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 3 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये 2 मोठे फटके आपण पाहिले आणि धावा झाल्या धावफलकावरती 42-16 धावा या षटकामध्ये आल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 14च्या सरसेने धावा येत्या धावफलकावरती 42-42. सर्व मान्यवरांचे सर्व खेळाडूंचे आणि क्रिकेट प्रेमींचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. चला या
सारे सारे या एक वारे हा गाव एक कराया चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट खेळू क्रिकेट वाढवू क्रिकेट भरवू क्रिकेट जगवू क्रिकेट. श्री दर्यालाल ग्रुप, सूर्या ठक्कर भाया शेठ, भूपेश राऊत उंबरगोठण, अभिजित सांगळे, निधी एंटरप्राइजेस, हॉटेल ग्रीन व्ह्यू बार अँड रेस्टॉरंट, हॉटेल ABC बार अँड रेस्टॉरंट, डेझिडिशियस, मायालय हाऊस कुमारवर्तक, विराजमान फॅमिली रेस्टॉरंट अँड बार विरार, पिकनिक पॉइंट रेस्टॉरंट अँड बार खानिवडे. थँक्यू सर. 3 षटकांच्या खेळानंतर पुन्हा एकदा आपण ड्रिंक्स ब्रेक नंतर मॅचला होते सुरुवात. धावा आहेत धापलकावरती 42-42. आतापर्यंत धापलकावरती धावा आल्यात. गोलंदाज रेडी होतोय अमित. स्वीप करत होतो चेंडूला यष्टी उद्ध्वस्त वेगवान चेंडू हाताळला गेला आहे. एक डोकेदुखी ठरू शकले असता विघ्नेश आणि त्याचा विकेट महत्वाचा विकेट प्राप्त केला आहे अमितनं. क्लीन बोल. थँक्यू. बघा कशा पद्धतीने बाद झाले. विघ्नेश आपण स्क्रीनवरती पाहू शकता. ऑफस्टमच्या बाहेर जाऊन शफल खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खेळण्याचा प्रयत्न बरोबर फाईन लेगला स्कूप करत होता चेंडूला. यष्टी लेग स्टंप थोडीशी उघडी पडली. डिस्ट्रॉय झाली लेग स्टंप आणि पहिल्या चेंडूवरती अमितला यश लाभलंय. दुसरं षटक आपला वैयक्तिक हाताळतो. टीमसाठी चौथं षटक हाताळण्याची संधी त्याला त्याच करता दिलेली आहेत. साईनाथ अरणाला वर्सेस सर्वेश्वर चिकडोंगरे हा सामना आपण बघतोय. 4 गडी बाद 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 67 इथून दिसतोय. कारण 14च्या सरासरीने 3 षटकामध्ये 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. चार्ल्स जे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. चार्ल्स गोलंदाज रेडी होते. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न तर थोडंसं ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले होते. धाव घ्यावी की न घेऊ हे थोडेसे द्विधा मनस्थितीमध्ये होते. एकदा हा एकदा ना. शेवटच्या क्षणी लाऊट थोडासा कॉल दिला. नोचा कॉल दिला की धाव घ्यायची नाही आहेत आपल्याला. चार्ल्स आणि संदीप एक अनुभवी जोडी मैदानावरती आहेत. 4 गडी गमावल्यानंतर आता जबाबदारी यांच्यावरती आहे. दुसऱ्या बाजूला अमित ज्यानं पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक केलं. मोठा विकेट विघ्नेशचा मोठा विकेट घेतलाय. त्याच्यामुळे आत्मविश्वास त्याचाही वाढलाय. गोलंदाज रेडी होतोय पुन्हा एकदा. आत्मविश्वास त्याचाही वाढलाय. कॉन्फिडन्स त्याचाही वाढलाय. वाढलेला आत्मविश्वास वाढलेला कॉन्फिडन्स आता परावर्तित झाला त्याच्या खेळामध्ये. मागे काय घडलंय मागे काय झालंय ते विसरून आता पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय अमितच्या माध्यमातून. कारण एक मोठा विकेट विघ्नेशला बाद केल्यानंतर टीम मध्ये म्हणजे मॅच मध्ये आपण परत येतोय. हा टीम मध्ये विश्वास त्यांनाही निर्माण करायचा आहे. धावा आहेत धावफलकावरती 42. 9 चेंडूचा खेळात शिल्लक राहिलाय. साईनाथ अरणाच्या डावातील पुढे सरसाव करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने चेंडूला केलाय. चेंडू जातो जबरदस्त कव्हरच्या दिशेनं फील्ड केलं गेलंय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतो चार्ल्स. स्ट्रायकर एंडला आता संदीप करवत ज्यांच्या बॅटमधनं एक सिक्सर पाहिलाय. आता नॉक पाहिजेत. साईनाथ अरणाला विचार करते या दोन्ही खेळाडूंकडनं पुढच्या 8 चेंडूमध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके पाहिजे. तर चिकडोंगणे टीम विचार करते पुढच्या 8 चेंडूमध्ये आम्हाला 2 ते 3 विकेट पाहिजे. 8 चेंडूमध्ये अजून 10 धावा 2 ते 3 विकेट आम्ही घेणार. तेही सांगण्याचा प्रयत्न. हे षटक कमबॅक करणारा येते का बघूया अमित यांचं. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त सिंगल रन 1 धाव आले 5 चेंडूवरती. मागचं षटकही असं हाताळलं होतं. पहिल्या 5 चेंडूवरती त्याने 3 धावा खर्च केल्या होत्या.
सुरुवात चांगली केली होती, फिनिश नाही करू शकले मागच्या ओव्हरमध्ये. बघूया आता सुरुवात चांगली केली, मिडल ऑफ द ओव्हर येऊन सुद्धा त्यांनी चांगले केले, फिनिश चांगल्या पद्धतीने करतात की आता संदीप करवत या ओव्हरला फिनिश करताना मोठा फटका खेळतात. पायावरचा चेंडू होता, फ्लिक ऑफ द रिक्स. संदीप करवत सांगितलं फिनिश करणार, फटका खेळलाय. पहिला पिक फ्लिक क्लिक आणि चेंडू गेला सरला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. युरो पॉवर सिक्सर. थँक्यू. असा आवाज तेव्हा जे टेप रेकॉर्डर होता त्याची रील फसली का यायचा, असाच आवाज यायचा. त्याला रील फसली का बरोबर असाच आवाज यायचा. आता तसं गाणं बनले, गाण्याचा तर आता म्युझिक तशी बनले. असा आता बदलता युग आहे, थोडासा अपडेट व्हर्जन प्रत्येकाकडे आहे. 4 षटकांचा खेळ, 49 धावा धापलकावरती आहेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ राहिला. संदीप करवत खेळतात 13 वरती, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिल्यात. चार्स नेहमीच एक चार्जर म्हणून याला पाहिलं टीमचा तो सायकल एंडला सज्ज झालाय. तर शेवटच्या षटकात आणण्यासाठी हर्षद एक ऑलराऊंड खेळाडू आहे. हर्षद डावखुऱ्या गोलंदाजासाठी राखून ठेवलं होतं. अमितचा उल्लेख त्याकरता केला बघा. आम्ही तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने गोलंदाज हाताळता, फक्त शेवटचा चेंडू हाताळताना मिस्टेक होते. मागेही तेच घडलं होतं. शेवटचे ओव्हर ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अपील जरूर झालंय. पहिला डॉट बॉल, पहिलाच निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. बघा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. बरं विदिन लाईन थोडासा हा चेंडू पाठीमागे निघून गेलाय. निर्धाव चेंडू संपलाय. पहिला चेंडू धावा धावलकावर 49 49. ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला फटका खेळलाय. गॅपमध्ये चेंडू जातो डीप होण्याने क्षेत्ररक्षक बाली नाही पोहोचू शकणार. प्रवीण पाटील बाली पोहोचतील तोपर्यंत चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय. उत्तम ज्वेलर्स चौकार 4. सुंदर प्लेसमेंट परफेक्ट होती. शाळेची बघा फटक्यामध्ये ताकद नाहीये, पण फटक्यामध्ये प्लेसमेंट मध्ये त्यांना माहिती होतं डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, पण तिथून ते गली क्षेत्र पूर्ण खाली आहेत आणि त्याच दिशेनं चेंडूला खेळलं होतं. 50 धावांची बेस ओढाणले. 53 धावा धावफलकावरती आहेत. साईनाथ राणाच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय या इनिंग मधला. हा फुलर लँड दिल्यावरती बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागतो. शॉट फाईन लेग रिझन मध्ये 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावेनिशी धावफलक 54 54 वरती जाऊन पोचलाय. 3 चेंडूचा खेळ आहे. 3 चेंडूचा खेळ आहे. साईनाथ राणाच्या डगआउट मध्ये चर्चा चालली बाबा 3 चेंडूवरती किमान अजून येऊ द्या, 8-10 धावा येऊ द्या. तर डगआउट थोडंसं शांत आहे चिखल-डोंगरेचं. त्यांना 3 चेंडूवरती आता 54 झाल्या. 60च्या आत रोखायचं आहे. 60च्या आतमध्ये त्यांना रोखायचे आहे. 60च्या आर की पारची लढाई मैदानावरती आहे. आत आलाय फस्कन. जसा एखादा स्नेक्स जसा फणा काढून उभा राहतो तसा चेंडू थोडासा सपकन आत आलाय. बघा चेंडू बघा रायझिंग होता. रायझिंग डिलिव्हरी आणि फलंदाजासाठी सरप्राइझिंग होता. हा सरप्राइझिंग होता. रायझिंग डिलिव्हरी हाताळला गेला होता मागचा हर्षद यांनी. बघा म्हणून ते स्नेकचा सापाचा उल्लेख केला मी. सपकन जसा फणा काढून उभा राहतो तसा चेंडू गुडलँडवरनं उसळी घेणारा. पोल्टॉस द्याचं इन्व्हिटेशन, दासचं निमंत्रण, आमंत्रण केले स्वीकार. चेंडूला पाठवलाय युरो पॉवर सिक्सर षटकार. जीतेगा वो ही जिसमें है दम, 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 जीतेगा वो ही जिसमें है दम. थँक्यू. बिलकुल गाणं अडकले असं प्रत्येकाला वाटते, पण नाही अडकले. ते मुद्दा डीजेची आमची खासियत आहे ती. जीतेगा वही जिसमें है दम, दम नाही दमकम. संदीप करवत यांचा दमकम मैदानावरती होता. शेवटच्या बॉलवरती षटकार, शेवटच्या बॉलवरती सिक्सर. धावा झाल्या डबल 6 66 66 67 धावांचं
लक्ष आहे. पण ही पहिली इनिंग आहे, पहिली इनिंग आहे. दुसरी इनिंग पहिल्यापेक्षा धमाकेदार येऊ शकते. पहले इनिंग से दूसरी इनिंग धमाकेदार आ सकती है, इसलिए कहीं मत जाइए. पहिल्या इनिंगचा डाव संपलाय, इंटरवल झालाय, इंटरवल हुआ है. बाहर जाइए, थम्स अप पीजिए, पॉपकॉर्न खाइए, लेकिन वापिस इस मैच की तरफ आइए. कारण दुसरा डाव इंटरेस्टिंग होऊ शकतो. सर्व धावांचा पाठलाग करताना बघूया कसं होते. पण 25 धावांची चांगली इनिंग संदीप करवत. 25 धावांची काय इनिंग, सुंदर इनिंग साकारलेली आहेत. आणि ते परतल्या बॅटिंगवरती नजर टाकली तरी डेलमोन 2 वरती गेले, आउट झाले. त्यानंतर प्रमोद 1 धाव, एलनच्या 12 धावा, 16 धावा, विघ्नेशची केळी 4च्या 6 धावा आणि संदीप करवतच्या 25 धावा. यानंतर होणारा मॅच दुर्गेश 11 अर्नाला आणि दुसऱ्या बाजूला टीम रेडी राहायचं आहे जान्हवी 11 बंदर पाकाडी. चला आपण टॉस साठी या. 2 टीम कॅप्टन, टॉस होईल आणि टॉस नंतर मॅचला सुरुवात होईल. त्यावर कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल. पुन्हा एकदा बराजी मोड येतील आणि एक संगीत ऐकूया आणि येऊया. 67 धावांचा पाठलाग. चिखलडोंगरे टीमकडे ती क्षमता आहे, सर्वेश्वर टीमकडे तसे फलंदाज आहे. आता लढाई आहे की 67 धावा कशा करतात ते पाहण्याची. चला या दोन्ही कर्णधार टॉस साठी लवकर फिल्डिंग लावून घ्या. चिखलडोंगरी 2 फलंदाज पाठवायचे लगेच. लवकरात लवकर मैदानात दाखल व्हा, कारण 5 षटकांचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. दुर्गेश 11 आणि बंदर पाकाडी दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच टॉस साठी या. चिखलडोंगरी चला फलंदाज पाठवा लवकर. चला आपण नाणेफेकीचा कॉल केला जातोय. जान्हवी 11 बंदर पाकडे आणि दुसऱ्या बाजूला टीम आपला दुर्गेश 11. कल्पेशजी मात्रे जे उपस्थित आहेत त्यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस नाणेफेक केला जाईल. चिखलडोंगरी संघ राईट क्लिक चा नेला आणि एमसीचं जिंकले. चला आपण शुभेच्छा द्या कल्पेशजी दोन्ही संघांना आणि आपण व्यासपीठावरती आनंद घ्यायचा आहे. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा फलंदाज चा क्रम पाहता तर त्यांना कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. काय फिक्स टोटल नसेल, पण नक्की समोर चांगली टीम आहे, त्या हिशोबाने आम्ही पण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्याला शुभेच्छा राहतील. कॅप्टन आपण सुद्धा शुभेच्छा राहतील. प्रथम बॅटिंग करायची आहे. याच्या अगोदर आपण धावांचा पाठलाग केलाय आणि काही सामने आपण पाहिले की ते किती धावसंख्या असायला हवी. तर एक टोटल एक की दादा संख्येपर्यंत दादा तुम्हाला पहिला एक टार्गेट सेट करायचं आहे. कमीत कमी 4 ओव्हरमध्ये 50च्या वरती मारायचा प्रयत्न असेल. तरी 60. थँक्यू. चला कर्णधाराने सांगितलं इथून जान्हवी 11 बंदर पकडायची की 5 षटकांचा मॅच आहे, आम्हाला कमीत कमी 60च्या पार तर जायचं आहे. तर कॅप्टननं म्हटलंय, दुर्गेश 11च्या अर्नाळ्याच्या कॅप्टननं म्हटलंय की आम्हाला जितकं शक्य होईल, कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघाची ताकद पाहता तर आमचाही प्रयत्न राहील. बिग फाईट येणार आहे पुढचा मॅच, पण त्याच्या अगोदर टफ फाईट मॅच हाही होऊ शकतो. कारण एका बाजूला सर्वेश्वर चिखलडोंगरे आहे, नेव्हर गिव्ह अप्स वाला, कभी हार न माननेवाला हा संघ आहे आणि त्यांच्या समोर आहे एक डिफेंडिंग चॅम्पियन साईनाथ अर्नाळा आहे. या मैदानावरचा डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन सर्वेश्वर चिखलडोंगरी आलाय. कॉमेंट्री बॉक्स सज्ज होते, भरतजी मोरे आहेत. परत महत्वाचा मॅच आहे, पुढचा रफ अँड टफ आहे, पण त्याच्यापेक्षा सुपर हिट मुकाबला होऊ शकतो. कारण 67 धावांचा पाठलाग कसा होतोय ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा येऊया. नाही, नक्की 67 धावा धापलके ते लगावल्या गेल्यात, म्हणजे या 67चा धावाच पाठलाग होणं तितकंच अवघड नाही. या मॅच चांगली होणार आहे, कारण दोन्ही ताकदवर संघ आता सज्ज झालेत एकमेकांसमोर आपली ताकद दाखवण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. चला साईनाथ अर्नाळा आपण सुद्धा घाई करा.
मनीष आणि हर्षद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि डेल्मॉन गोलंदाजी मार्क वरती. एक मोठं बॅटल आहे. या बॅटल मध्ये सर्वांना अपेक्षा आहे की धावांचा पाठलाग होण्यासाठी ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जावी आणि या शेवटच्या क्षणापर्यंत जात असताना नेता येते का दोन्ही फलंदाजांना किंवा गोलंदाजांना ही अडरी काळबेल सांगणार आहे. डेल्मॉन सज्ज झालाय आणि समोर जर आपण पाहिलं तर मनीष त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय आणि जसं पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली कालांतराने येणारे षटकार विकेट जरी लवकर आल्या असल्या तरी सुद्धा त्या विकेटचा तितकाचा प्रभाव पडू दिला नाही बॅटिंग युनिटनं आणि म्हणूनच इतकं मोठं धावफलक बनवलं गेलं आणि त्यानंतर पहिला चेंडू डेल्मॉनचा यावेळेला आखूड टप्प्याचा होता परंतु तितकाचा आखूड नाही जितका आखूड वाटत होता. त्याला कट करायचं होतं गलीमधून ट्रॅव्हल करण्याचा मानस होता परंतु त्यामध्ये यश लाभलेलं नाहीये. यश मिळालेलं नाहीये मनीषला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चेंडू टॅप झाला चार्ल्सच्या हातामध्ये गेला आणि चार्ल्सने चेंडूला हातामध्ये विसावत असताना फेकून सुद्धा दिलं. तोपर्यंत कोणतीही धाव नाही. पुन्हा एकदा डेल्मॉन समोर मनीष. ओहो मोठा फटका सरळ बॅट स्ट्रोक इनसाइड आउट चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑफ सीमारे का पार येतोय दणदणीत खणखणीत लाजवाब शानदार युरो पॉवर षटकार. ऑन मेरिट कसं खेळलं जातं हे सांगतोय मनीष. कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला गेला आपण पाहू शकता आणि सरळ स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट. डोळ्याची पारणं फेडणारा फटका आणि हा पॉवरफुल पंच आहे. हा फक्त त्या चेंडूवरचा आघात नाही तर कदाचित गोलंदाजाच्या दिमागावरचा आघात असू शकतो. पुन्हा एकदा डेल्मॉन जडमळ टाकण्याचा प्रयत्न ऑन साईडला खोदून काढलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. अब्राम जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक डाऊन कंप्लीट केली जाते. पहा हे पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप होणार आहे ती खूप महत्वाची आहे. या मॅचला जिंकण्यासाठी चिकलडोंगरी संघाला मनीषचं चालणं हर्षदचं चालणं हे कुठे ना कुठेतरी खूप मोठा इम्पॅक्ट टाकणारा असणार आहे आणि गरजेचं सुद्धा असणार आहे. आणि म्हणूनच जो षटकार आलाय त्याने कुठे ना कुठेतरी एक संकेत दिलाय सायना तरनाळ संघाला की या 67 धावा जरी आम्हाला करायच्या असल्या तरी सुद्धा आम्ही काय हार मानण्यातलं नाही आहोत. आम्ही संघर्ष करणार आणि या मैदानावरती ऑलरेडी ऐतिहासिक कामगिरी या संघाने केली आहे. आणि तोच संघ पुन्हा एकदा सायना तरनाळ समोर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने आलन तिथे तैनात आहे इनफिल्ड मध्ये मिड ऑफ मध्ये खूप चांगली फिल्डिंग निर्धाव चेंडू सांगता होतीये. पण समोरच्या दिशेने सरळ बॅटने केलेले फटके किंवा डावखुऱ्या फलंदाजांना मिड विकेटच्या डोक्यावरून स्क्वेअरलेगच्या डोक्यावर मारलेले ते फटके हे इथे प्रभावी ठरलेले आहेत. त्याच्या माध्यमातून धाबा खोऱ्यानं आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याच फटक्यांचा समावेश एखाद्या फलंदाजाच्या खात्यामध्ये असू शकतो. या मैदानाच्या भौगोलिक रचनेला पाहता वातावरण निर्मितीला पाहता. हो यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय सरळ कारण डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. सीमारेखा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. वार प्रतिवार पलटवार चौकार 4 धाबा आणि त्या 4 धाबाने धावफलक जाऊन पोहोचला 11 वरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चिकलडोंगरी संघ सांगतोय की आम्ही तयार आहोत या आव्हानाला पेलण्यासाठी आणि जो काय रिक्वायर रन रेट आहे आस्किंग रन रेट त्या आस्किंग रन रेटला भेटण्यासाठी पुरेपूर प्रयत्न चालू आहेत मनीष आणि हर्षद दोघांचे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर काय घडेल शेवटच्या चेंडूवरती. हर्षदसाठी हा चेंडू ओहो शफल तर झाले होते परंतु त्याचा परिणाम तितकासा नाही. चेंडू टप्पा वेळल्यानंतर बाहेरच्या दिशेने वेगाने निघून गेलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. येतोय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती बिनबाद चिकलडोंगरी संघ. थँक्यू डीजे. चला घाई करा. संपूर्ण संघ येऊन मीटिंग करू नका. प्रत्येक षटकागणिक वेळ कमी आहे कारण आपल्याला 5 षटकांचे सामने खेळवायचे आहेत. यानंतर अजून 2 मॅच आहेत.
आणि त्यामुळे तुम्ही जितकं वेळेच्या बाबतीत सहकार्य कराल तितकं ते 5 षटकं चांगल्या रीतीने खेळता येतील. तुर्तास पहिलं षटक संपलं. एक षटकार एक चौकार पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला, परंतु त्याचा पूर्णपणे इम्पॅक्ट त्या षटकावर त्या इनिंग मध्ये जाणवत नाहीये. त्याचं कारण असं आहे 2 षटकामध्ये त्या 10 धावा, परंतु उर्वरित 4 चेंडूंमध्ये किती धावा आल्यात? फक्त 1 धाव. आणि त्यामुळे मनासारखी साजेशी बॅटिंग झालेली नाहीये. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय विघ्नेश साखलतोडे. अजून एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, अर्नाळामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू. आणि याची चर्चा नेहमीच राहिली आहे. ज्या वेळेला वसई तालुक्यातलं गावटूगावचं क्रिकेट आपण पाहतो किंवा सध्याच्या घडीला व्यावसायिक पटलावरती सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. असा विघ्नेश साखलतोडे यावेळेला गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिल्या सामन्यामध्ये उपस्थित नव्हते, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये आल्यानंतर एक षटकार पॉईंटच्या डोक्यावरून तो पॉईंट पंच प्रदर्शित केला आणि त्यानंतर आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी ते सज्ज होत आहेत. परंतु प्रशंसा करेल मी मनीषची. षटकार लगावल्यानंतर स्ट्राईक रोटेट केल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडवरती जरूर राहिले, परंतु तो षटकार सर्वांना मंत्रमुग्ध करणारा होता. तशाच काहीशा फटक्यांची अपेक्षा आहे चिखलडोंगरीला. काय चिखलडोंगरी संघ त्या फटक्यांना प्रदर्शित करतोय का? विघ्नेशचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला लॉफ्ट केलाय. अप्पर कट, चेंडू निघून गेलाय. जसा विघ्नेशने मारला होता तसा विघ्नेशला मारलाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. कव्हर पॉईंट डोक्यावरून सीमारेखा पार. युरो पॉवर षटकार. पाहू शकता कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला गेला वेट केला बॉलचा. आणि ज्या वेळेला चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला असं वाटलं होतं उजव्या जास्त बाहेर आहे, त्यावेळेला कोणती अडचण येणार नाही. आणि अडचण न येत असताना चेंडूला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून षटकाराच्या रूपाने दाडले. 6 धावा आल्यात व्हेरी फर्स्ट बॉल वरती. आणि त्यामुळे या चेंडूने पुन्हा एकदा मनीष सांगतोय की पहिलं षटक गेलं पण दुसरं सोडणार नाही. हो यावेळेला जड मधला चेंडू, परंतु लेग स्टंपच्या जास्तच बाहेर आहे. पंच वळताना सांगतात येस इट इज वाईड. अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळतीये. एक्स्ट्राच्या रूपाने येणाऱ्या धावा पहिला सामना पण पाहिला होता, पहिला नव्हे दुसरी मॅच. पहा कशा प्रकारे हा चेंडू गेला होता, अगदी जवळून गेला होता. थोडक्यात हुकलाय लेग स्टंप, परंतु लेग स्टंपच्या बाहेर म्हटलं तर वाईड मिळणार. यावेळेला समोरच्या दिशेने स्टँड अँड चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपलाय. वॉट अ कॅच. डेल्मॉनच्या हातामध्ये झेल विसावलाय आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा, मोठा हादरा चिखलडोंगरी संघाला मरीच्या रूपाने गॉन. थँक्यू डीजे. तिथे विकेट आली आहे. पाक अशा प्रकारे विकेट येताना पाहायला मिळाली. बॅकफुटवरती गेले होते. चेंडूच्या रेषेमध्ये आल्यानंतर इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, परंतु हा चेंडू समोरच्या दिशेने गेला आणि त्यामुळेच कदाचित मिसटाईम झालाय. आणि समोर तितकासा हवेचा प्रभाव नाहीये आणि त्यामुळे हा चेंडू जास्त उंच जात असताना डेल्मोनच्या हातामध्ये विसावलाय. पहिल्या विकेटचं पतन. आता हर्षद व तांडेल यावेळेला नवीन बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चला घाई करा, रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांस. 18 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या पतनानंतर चिखलडोंगरी संघाच्या धावफलक आपण पाहतोय. आणि या षटकामध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके, पूर्णपणे दबावाला भेदण्यासाठी ते 2 ते 3 मोठे फटके हवेत किंवा 2 मोठे फटके. हो यावेळेला कव्हर मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. अगोदरच मन बनवलं होतं की इथे कव्हर ड्राईव्ह खेळायचंय, परंतु चेंडू त्याच्यासाठी तितकासा पुरेसा नाही. पहा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू बॅट आणि पॅड मधलं अंतर वाढलं होतं आणि आतमध्ये येणारा हा चेंडू पुन्हा एकदा यष्टाला मिस करत असताना मागे निघून जातोय. चान्सच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. षटकारानंतर कमबॅक झालाय आणि आता यावेळेला फ्रंटफूट वरती आल्यानंतर खेळला गेला हा फटका. पुढच्या पायाला अगदी समोर नेला आणि त्यानंतर लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉटममॅनला इटलाइज करत मोठा फटका खेळण्याचा मानस होता, परंतु तितकाचा प्रभाव नाही त्या फटक्यामध्ये. एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत. सिंगल धाव मिळते आणि सिंगलने
19 धावा धावपलकावरती. विघ्नेश समोर हर्षद वैती. ओहो, यावेळेला नो लुक पाडण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा फिंगर रोल केलेत कदाचित या चेंडूवरती, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. पहिला षटकार आणि त्यानंतर पूर्णपणे कमबॅक, पूर्णपणे जान झोकली गेली. आणि ही विघ्नेशची खासियत आहे. ज्या वेळेला अडचणीमध्ये असतो संघ त्या वेळेला तारणहार म्हणून म्हणजे विघ्न हरणारा खेळाडू म्हणून विघ्नेश हा समोर येताना आपण पाहिलाय. परंतु फिलहाल चिखलडोंगरी संघ थोडासा अडचणीमध्ये. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 वरती 1 चिखलडोंगरी. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भारे हा गाव. 18 चेंडू 48 धावा. इनिंग कंपॅरिझन आपण पाहू शकता. 2 षटकामध्ये 26 धावा होत्या 2 गड्यांच्या पत्त्यानंतर. तितकंसं मोठं अंतर नाहीये. 7 धावावरती आहेत. परंतु चिखलडोंगरी संघाचं काय घडलंय इथे एक ऍडव्हान्टेज आहे की एकच विकेट गेली. 19 धावा धावपलकावरती आहेत. म्हणजे इथून मॅचला परत आणणं तितकंसं अवघड नाहीये. अजूनही 3 षटकांचा अवधी शिल्लक आहे. नवीन गोलंदाज चार्ल्स गावद्या गोलंदाजी मार्क वरती येतोय. नेक्स्ट मॅच सुद्धा खूप मोठी असणार आहे. एका बाजूला दुर्गेश 11, त्याच्या समोर जान्हवी 11 बंदर पाखाडी कांदिवलीचा संघ. आणि त्यामुळे त्या 2 संघांमधील ते बॅटल हे सुद्धा पाहणं तितकंच रोचक असेल. नाणेफेकीचा कौल जिंकला दुर्गेश 11ने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय बंदर पाखाडीला. आणि ती बॅटिंग बॉलिंग सगळं बघणं रोचक ठरलं. यावेळेला बॅटची टू एज झेल टिपला. वड कॅच संदीप खरवत. आज संदीपचा दिवस आहे. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सगळं काही. अजून एक विकेट म्हणजेच हर्षद तांडेल बाद. दुसरा हादरा चिखलडोंगरी संघाला. गॉन. अमित आलाय बघा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा फटका खेळला गेला होता. सुरुवातीला स्टेप आउट झाले ते. लेदर क्रिकेट मध्ये आपण अनेक चेंडूवरती अशा प्रकारचा पवित्रा पाहिला असेल. आणि अशाच प्रकारचा प्रयत्न टेनिस क्रिकेट मध्ये करण्याचा प्रयत्न हर्षदच्या माध्यमातून झाला. परंतु उसळी अनपेक्षित होती आणि त्या उसळीमुळे चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. मागे निघून जात असताना झेल टिपला गेला. संदीप करवी फलंदाज बाद झाले. अमित नवीन बॅटर. जड मधला चेंडू याला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह आहे चांगला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन. ॲलनने चांगली फिल्डिंग केली. चेंडू फेकलाय तोपर्यंत एक धाव येते. अमितने प्रभावित करणारी गोलंदाजी केली. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण बघितलं महत्वाची गडी त्यामध्ये मग प्रमोद लिलीचा समावेश असेल. त्यानंतर विघ्नेश साखळतोडे सारखा खेळाडू त्याने बाद केला. ऍज अ बॉलर म्हणून तो हिट झालाय. परंतु आता सर्वेश चिखलडोंगरी संघाला इथे ऍज अ बॅटर म्हणून ती कामगिरी दाखवणं गरजेची असणार आहे. हर्षद वैती याच्यावरती खूप साऱ्याच्या नजरा. डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फलंदाजासाठी ही खेळपट्टी खूप पोषक आहे. या पोषक खेळपट्टीवरती काय ते मोठे पटके दिसतील का? समोरच्या दिशेने मारायचं होतं. फुलटॉस होता परंतु पूर्णपणे नाराजगी. या चेंडूवरती नाराज केलंय हर्षदने. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. सिंगल धाव येते. आस्किंग रन रेट काय सांगतोय? किती धावांनी जाणं गरजेचं आहे? 8-8.5ची सरासरी आतापर्यंत चालू आहे आणि 18 ते 18.5 धावा प्रत्येक षटकामध्ये, म्हणजे 19 धावांपर्यंत तुम्हाला पोहोचायचंय षटका गणित. आणि असं करण्यासाठी 2 ते 3 मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. चार्ल्स गावत्यासाठी हा चेंडू हवेमध्ये. बॅटची एज, फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. अमित बॅक टू द डिपार्ट. तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर
थँक्यू डीजे. अमित बाद झाला. अमितची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर विशाल पाटील. खूप मोठ्या अपेक्षेनं खूप मोठ्या जबाबदारीचं ओझं घेऊन विशाल मैदानात दाखल झाल्यात आणि विशालमध्ये सुद्धा क्षमता आहे. हार्ड हिटिंग बॅटिंग करणे हा त्याचा स्वाभाविक खेळ आणि आता त्याच रोल मध्ये तो आलाय. बघूयात काय मोठा फटका येतोय का नाही. यावेळेला मिडविकेटच्या डोक्यावरून खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक धाव लेग बाईटच्या रूपाने येते. सिंगल मिळेल आणि स्ट्राईक रोटेट होतीये. आता जी काही सूत्र आपल्या हातात घ्यायच्या 13-45 इक्वेशन आहे आणि असं असताना हर्षद वैदी ज्याच्याकडे खूप मोठी आस लावून चिखलडोंगरीचे प्रशंसक पाहत आहेत आणि हर्षद वैदीचा हा खेळ जर का या 13-45 ला त्यांनी पार केलं तर मात्र कायमस्वरूपी ध्यानात राहील. हो यावेळेला नो बॉल आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव प्रयत्न. दुसरी धाव वेगानं. दुसरी तिसरी नाही. 2+1 टोटल 3. नो बॉल आणि हा नो बॉल थोडासा त्रास वाढवणार असणार आहे. बाईच्या रूपाने येणार आहे त्या दाबाने. त्यानंतर नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावचीत वगळता कोणत्याही प्रकारे फलंदाज बाद होणार नाही आणि असं असताना या फ्री हिटचा फायदा कसा उचलला जातोय. मोठा लेग फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू निघून चाललाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपलाय आणि फेकी सुद्धा झाले. सिंगल येते. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा. धाव फलकावरती 3 गड्यांच्या पत्त्यानंतर चिखलडोंगरी. इक्वेशन 12-41. चला यार हात या एक साथ वास्ते भाव जपाया. खेळू क्रिकेट बनवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट वाढवू क्रिकेट बनवू क्रिकेट जगवू क्रिकेट. राहू आम्ही प्रामाणिक क्रिकेटशी. तीन षटक संपलेत. 26 धावा धावफलकावरती. 3 विकेटच्या पतनानंतर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात विघ्नेश साकलतोडे. हे बॅटल खूप चांगलं रंगेल. हर्षद वैदी मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न. लावडा पील. येस स्टंपला मिस करणार चेंडू. एकदा कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. ये क्या हो रहा है बीच मैदान पर. 12-41 म्हणजेच 20.50च्या सरासरीने पुढे जायचंय. याचा जर ते 3 मोठे फटके मॅचला वेगळी कलाटणी देतील आणि या मैदानावरती 3 मोठे फटके लागणं तितकंच अवघड नाहीये. डावखुऱ्या फलंदाजाने जर का मनावरती घेतलं तर 4 सुद्धा लागतील आणि तो डावखुरा फलंदाज म्हणजे हर्षद वैदी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याने खूप सारा वेळ व्यतीत सुद्धा केलाय. मागील 3 षटकं तो खेळपट्टीवरती उभा आहे आणि यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेर. जास्तच बाहेर आहे. पंच वळताना सांगतात येस इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. 3 मोठे फटके आल्यानंतर एक्स्ट्रा रन्स तुम्हाला मदत करायला आहेतच आणि असं असताना फलंदाजाने उलट जास्त कॉन्फिडंट होऊन खेळणं गरजेचं आहे. 11-38 या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबली आहे. विशाल अजूनही खातं ओपन करू शकलेलं नाहीये परंतु विघ्नेशवरती सर्वांच्या नजरा आहेत. जे विघ्नेशने एक षटकार खाल्ल्यानंतर मॅचला वेगळी कलाटणी दिली होती. हर्षद ओहो जागा बनवली ती. यावेळेला जास्तच बाहेर शफल झाले आणि त्यानंतर चेंडूला खेळून काढलाय. चेंडू ओहो व्हाट अ कॅच. सुंदर झेल. टिपला गेलाय. फलंदाज बाद होतील. अजून एक हादरा चिखलडोंगरी संघाला घेऊन. चला धर्मेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतील. आता धर्मेंद्रवरती खूप मोठी मदार असणार आहे कारण संघ ज्या अडचणीमध्ये आहे त्या अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यां वगैरे गत्यंतर नाही. इथे मोठे ब्लास्ट करावे लागतील
आणि जर मोठे ब्लास्ट नाही झाले तर मात्र पराभवाच्या छायामध्ये जावं लागेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. या पहिल्या सामन्याला तुम्हाला हिट केलं तर मात्र तुम्हाला आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळेल. अदरवाईज मैदान सोडावं लागेल. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 10:38. काय तो ऐतिहासिक सामना चिखलडोंगरी संघ इथं सर्वांच्या निदर्शनास आणेल का याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम तयार आहेत आणि ते बॅटल सुद्धा काहीसं असंच होणार आहे. एका बाजूला कांदिवलीवरून इथे उपस्थित झालेला संघ म्हणजेच बंदर पाखाडी, जान्हवी बंदर पाखाडी, तर त्याच्या समोर खेळताना पाहायला मिळणार आहे याच विभागामधील दुर्गेश इलेव्हन अर्नाळा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फील्ड केलंय चेंडूला अब्रामने, फिकी करेल तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केली जाते. एकने तितकासा प्रभाव पडणार नाहीये. विघ्नेशच्या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके आले. कदाचित या मॅचला वेगळी कलाटणी मिळेल, वेगळी दिशा मिळेल आणि ती जी दिशा आहे ती या मॅचला जिवंत ठेवेल. या मॅचला दोन्ही बाजूने समान ठेवेल आणि या वेळेला उजव्या अष्टीच्या बाहेर आहे. वाईड ऑर्गर मारण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू आणि अगोदरच शफल झाल्या कारणानं बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. वाईड बॉल आलाय, अतिरिक्त दाब येते. एमसीसीचं हे शानदार आणि बहारदार आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा, यावर्षीचा थाट काहीसा वेगळा. मागील 3 वर्षांमधील घवघवीत यश या स्पर्धेला एक विशिष्ट उंचीवरती नेऊन ठेवतोय. ओहो, विशालला बीट करणार हा चेंडू निर्धाव स्वरूपाने येतोय. या हंगामामध्ये विशालने ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ केला. मग ओपनचं क्रिकेट म्हणा खेळत असताना किंवा अजून काहीच टाटुका संकल्पनेतून चंदनसर गटामधून म्हणा, खूप चांगला खेळ या खेळाडूने दाखवला आणि म्हणूनच मोठ्या पटलावरती सुद्धा खेळताना दिसतोय. येस, इट इज अ वाईड. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावपलक्यामध्ये ऍड होईल. बघा किती प्रमाणात एक्स्ट्रा रन्स आलेत. तुम्ही त्याला कशा युटिलाइज केलेत. जर का 67चं आव्हान पाहिलं तर त्या 67च्या आव्हानाला पेलत असताना 7 ते 8 वाईट आल्यात. याचाच अर्थ असा तुम्हाला तर 59चाच पाठलाग करायचा होता. फक्त याच प्लॅनिंग मध्ये नव्हत्या, परंतु याचं सहकार्य मिळालंय म्हटल्यानंतर तुम्हाला जो आस्किंग रन रेट आहे किमान त्याच्या जवळपास राहणं गरजेचं होतं, जेणेकरून मॅचच्या जवळ तुम्हाला राहता आलं असतं. बॅकफूट टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड केलं तोपर्यंत एकदा येते, सिंगल धाव मिळेल. धावपलकाची धावा 33. 4 विकेटच्या पतनानंतर अजून एका चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील शिल्लक. विघ्नेश साकलतोडे पुन्हा एकदा. हो, पुन्हा एकदा फिंगर रोल काढण्याचा प्रयत्न. वन्स अगेन वाईड. किती चेंडूंची ओव्हर झाली यावरती सुद्धा नजर असेल. आतापर्यंत 9 चेंडू हाताळलेत विघ्नेशने. धाबा तितक्या मोठ्या प्रमाणात गेलेले नाहीयेत, परंतु जर का 1 ते 2 मोठे फटके आले असते कदाचित या वाईडच्या धाबा सुद्धा काटासारख्या टुपल्या असत्या. पुन्हा एकदा वळतात. वाईड. राजेशचं षटक आम्हाला आठवलं. त्या राजेशने 12 दांडू हाताळले होते ज्या वेळेला ते दुसरी मॅच खेळत होते आणि त्या 12 धावा कुठे ना कुठेतरी त्या मॅचच्या ओव्हरऑल रिझल्ट मध्ये इम्पॅक्ट टाकणाऱ्या दिसल्या. पुन्हा एकदा विघ्नेश. ओहो, यावेळेला चेंडूला लेग पिक केलंय क्षेत्ररक्षक अब्राम. झेल खाली, झेल टिपला, फलंदाज बाद. धर्मेंद्रला सुद्धा माघारी परतावं लागतंय. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या खेळानंतर 35 वरती 5 चिखलडोंगरी 6-32चं इक्वेशन शेवटच्या षटकासाठी. आमचा डीजे मास्टर थोडासा मागे आहे. होळी होऊन गेली, आता गुढीपाडवा आला. चला, शेवटचं अंतिम षटक हाताळलं जाईल.
चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. थँक्यू डीजे. कंपॅरिझन आपण पाहिलं 49 धावा आतापर्यंत 4 षटकानंतर धावफलकावरती होत्या साईनाथ अर्नाळाच्या आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर 35 धावा आहेत. विकेट खूप मोठा फॅक्टर आहेत या दोन्ही इनिंग मधील. परंतु शेवट आता काय आहे, सुरुवातीला काय घडलं, सुरुवात किती चांगली होती, सुरुवात किती वाईट होती, त्यापेक्षा महत्वाचं काय शेवट कसा करताय. जोपर्यंत तुमचा शेवट चांगला नाही, शेवट गोड नाही, तोपर्यंत तुमच्या त्या खेळाला कोणत्याही प्रकारे अर्थ उरत नाही. शेवट जर का तुमचा चांगला तर मात्र तुमचं अस्तित्व जिवंत त्या स्पर्धेमध्ये, किंवा जर का तुम्ही डिसायडर मॅच खेळत असाल किंवा अंतिम मॅच खेळत असेल तर मात्र तुमच्या त्या शेवटाला काहीच अर्थ. तुर्तास शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी मागील मॅचचा हिरो म्हणजे संदीप खरवत याला आपण पाहतोय. आणि फलंदाजी मागवती समोरच्या एंडला विशाल पाटील. पहिला चेंडू, हो हो विशाल आलाय रंगात. विशाल पाटील सबसे कातिल. चेंडू सीमारे का पार. युरो पॉवर षटकार. देवाची कृपा आम्हावर, कोल्याला पोचतोय जमीनदर. जगतोय या विद्यात्यावर, कोल्याला पोचतोय जमीनदर. थँक्यू डीजे. अतिशय सुंदर गीत. पहिला चेंडू षटकार. मॅच ऑन आहे. 5-26 विशाल पाटील समोर संदीप करत पुन्हा एकदा, परंतु बॅटची टोएज. डेलमॉन खाली, झेल टिपलाय, विकेटचं पतन आणि जशास तसं उत्तर. फलंदाज बाद विशाल पाटील. बॅक टू द डिपार्ट. थँक्यू डीजे. आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावांची गरज. कॅल्क्युलेटिव्हली बघायचं झालं तर औपचारिकता शिल्लक आहे, परंतु सौरभ काय वेगळी हरकत करतोय का समोरच्या दिशेनं. त्यामुळे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय, फेकी सुद्धा झाली, परंतु त्या फेकी अगोदर 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 3 मध्ये 24. 3 चेंडू 4 षटकार मारायचे आहेत. क्या ये हो सकता है? आश्चर्य. या मॅच मध्ये परत आणू शकतो. आता 2 मध्ये 24 म्हणजे 2 मध्ये 4 षटकार. जवळजवळ ही मॅच आणि या मॅचच्या विजयाचा सुगंध साईनाथ अर्नाळाच्या बाजूने झुकता झालाय. सुगंध यायला लागलाय साईनाथ अर्नाळला, कारण आता 1 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे या मॅच मध्ये पूर्णपणे औपचारिकता शिल्लक. चला दोन्ही टीम तयार व्हा. दुर्गेश 11 अर्नाळा आणि जान्हवी 11 बंदर पाकाडी. आपली जी काही टीम मिटिंग करायची ती करून घ्या. अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय साईनाथ अर्नाळा या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जात असताना संघ पाहायला मिळतोय चिखल डोंगरी. शेवटचा फटका खेळण्याची संधी मिळाली प्रवीण पाटील यांना. आणि अशा प्रकारे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी